तू अगं तुझं विचार लय बाद आणि म्हणते अजून हिनं भावाची फुटफुट केली अगं तू हे केलंस फोडलं भावासने आणि माझ्यावर सांगते भाव गेला पैसे आणायला बँकेत तवर नवऱ्याचं कान भरतीयच हिस्सा देऊ नका मोटर चालू करायचं आपल्याला करून द्यायची नाही अगं आता मला तुला का वाटतं ऐकाय येत नाही मी घरातच आहे मी कुठं गेली नाही कुठं जात नाही मी तुझ्या नजर ठेवूनच आहे मी वागीन तू काय करते ही मी बघती आता बघ तुम्हाला काय वाटतं तुम्ही लय शाने मी बी त्याच्यापेक्षा शाने आहे खातीची आहे का ती रानाची खातीपुट झाली का तेवढी सांग मला लय उड्या मार नको तू अगं फुकट द्यावं लागेल हिर एवढं ध्यानात ठेव फुकट हिर द्यावं लागणार आणि तुला काय वाटतं तू घर घेशील तर ते हिरेचा हिस्सा तसाच आपुट हिर मला येते न पैसा घालता बस मग नाचत तुला हिर घ्यायचे का घर घ्यायचं दोन्हीकडे बी सरसकट आणि रुपया तुला हिर आली तर तू रुपया देऊ नको माझ्याकडे घर आलं तर मी देत नाही तू जिकडे तिकडे बघू आता तू लय उड्या मारती ना नवऱ्याला फुलवती नवरा गेलाय आता पैसे आणायला पण नवऱ्याला बी सांगते भावानं स्वतःच्या बायकोला सोनं केलं 80,000 ती तसंच ठेवलं ते नवऱ्यानं काय केलं नाही आणि आता त्यातले पैसे मागते 40,000 आता मग काय करते आता डायरेक्ट नवऱ्याच्या धरती कॉलरला घेऊनच जाते डायरेक्ट दुकानात बघ कसा नवरा सोनं घेत नाही मला बघायचं आहे आता त्यांना काय वाटतं ती लय शाने मी बी नवऱ्याला आता मोहर घालून तू कान भरते ना कान भर मी काय तुला आडवं येत नाही पण मी बी माझा हिस्सा मी काय सोडत नाही कोण बी येऊ दे खातेपूट करायला तिथं खातेपूट करताना वाटताना अजून जमिनीची खातेपूट झाली नाही त्याशिवाय उडे तू मार नको तू जरा तुला वाटत स्वतः शहाणी आहे अगं शहाणी नाही तू पक्की इडी आहे इडे तू इडी तुला काय वाटतं ही गप बसली मला सगळं कळतं मी जनावराकडे जाते म्हणून माझं ध्यान असतं घराकडं सगळं ध्यान माझं नवरा नेमकं काय करतोय दीर काय करतोय जाव काय करते सगळं मला माहित असतं कुठं ह्यांच्या नादी लागायचं नवरा बी नाचतोय का नाही मी पैसे देतो मी असल्यावर तू कशाला भेटतोय भावाला तुम्हाला कोण भेट नाही बघा आता बघा या तुम्ही पैसे घेऊन ना गेला ना खाल्लं नाही पोटाला बिचारा पळत गेलाय उठले गे आंघोळ केली या दूध काढलं या तसं डायरेक्ट दूध घालाय बी तिकडच ती बी तिकडच आता नेमकं करत्यात काय माहिती या घेऊन तुम्हाला नवऱ्याला बी सांगते मी आता कसं आहे येऊ दे नवऱ्याला बी नवऱ्यावर लय नवरा चांगला म्हणून नवरा पाक माझ्या टकरी बसायला भाऊ माझा चांगला भाव माझा चांगला अशी भाऊजाई फुलवून भावाला हारसाटात घेतली तू ग बस नुसतं एवढंच भावाला बोला येतंय दुसरं काय येतंय जमिनीत ही करून देऊ नका काय हिरीत वाटा देऊ नका म्हणते बी अगं तुला पैसे देऊन नाही फुकट वाटा येतोय ध्यानात राहू दे खातेपुटच झालं नाही ना त्यामुळं जमिनीत कुणाचाच हक्क राहत नाही विहिरीत कळलं का तुझा तेवढा हक्क आहे तेवढा माझा बी हक्क आहे तेवढा दिराचा आहे तेवढा माझ्या बी नवऱ्याचा आहे कळलं का तुला खातेपूट झालं असतं तुमच्या रानात तुम्ही हिर खोदली असती तर आम्हाला काय बोलायला खातेपूटच नाही तर आम्ही बोलणारच नवरा गेलाय पैसे आणाय नवऱ्याला वाटत पैसा देऊन हे करावा पण बघा आता तुम्ही का बघा माझा मला आता पैसे बी नाही काहीच नाही डायरेक्ट ही पूजा जाणार मोटर चालू करायलाच बटन दाबणार पाणी पिणार बघा मग तुम्हाला वाटतंय पैसे देऊन दिल का मला नको वाटतंय काय सोनं नाणं न्यायला घ्या म्हणलं नवऱ्याला हो कराय टाकला कुठे गेला नवरा येऊ दे नवऱ्याला बी आता चांगलं घरातच घालते ना आता बघती या काय अशी म्हणते ती बायकोचा बैल तसा बघू आता काय होतंय ते होऊ द्या बघू आता नवऱ्याला मी बी फुलवते तू फुलवते का नाही नवऱ्याला मी बी बघते आता मला काय नाही फक्त मला सोनं घ्या आणि तुम्ही पैसे द्या नाहीतर नका देऊ ती तुम्हाला फिरी ती अशी मी डायरेक्ट म्हणणार
हा तू फुलवते स्वतःच्या नवऱ्याला. हा भाव पैसा देतो तर पैसे घेऊ नका, ह्याच्याकडून 3 रुपयाने उचला, ह्याच्याकडून 5 रुपयाने उचला. अग 5 रुपयाने काय म्हणते ती घ्यायला, तुला कर्ज फेडूनच जाशील वाळून वटून. आधीच गेली याच. कशाला बोलती आज टेपड्यात, आणि अजून हिथंच ही करते दादागिरी दुसऱ्यावर. ही दिवस गेला आता दिवस माझा आलं फक्त. दिवस गेलं तुझं ऐकायचं. तुझं कोण ऐकत नाही. आम्हाला काय ज्ञान देणार तुझं ऐकायला. तू घराची बरी मालकी लागून गेली तर तुला ऐकायचं आहे. तुझा नवरा ऐकत असेल पण आम्ही ऐकत नाही. तू कशी देत नाही हिर बी मला बघायचं. हिर काय कोण बी एक कुठला देव आला तर देऊ शकतोय. कुठं बी गेलं तरी भावाचा हिस्सा आहे. खातेपुट झाले का नाही झाले गप्प बसते ती माणसं. तोंडात बोट घालून गप्प बसते ती. तू कुठं बी जा कुणाला बोलव राणं वाटप करायला. बघू कसं होतंय ते. तुम्ही चुकी केली फिर पाडली पण राणं वाटप करून तू केली असती तर मर्दांगी म्हणली असते. कशाच तू एकात केलं ना अजून म्हणते भावाकडून पैसे घ्यायचं अजून हिसाबी देऊ नका. काय अगं तुझं दोघं राहते ते राहावं रे का. मी शांत बसली होती का नाही तर ही म्हणते हिस्सा देऊ नका. कसे हिस्सा देत नाही. भावाचा हिस्सा भावाला येणार आहे. टेन्शन घेऊ नको तू. आणि मी बी आता का नाही नवरा गेलाय पैसे आणायला. आता डायरेक्ट नवऱ्याला तशीच गाडी वळवून घेऊन आता डायरेक्ट सोनार आहे जाते. बघते मग मी नाही गेला नवऱ्याला बी दावते मग माझा. कुठं गेलं नकलेस. नवरा माझी येतोय का नाही. चल तुला नकलेस केला नाही मी सोन्याची अंगठी करतो. अंगठी बी तिकडं नकलेस बी तिकडंच. कशा नेट नवऱ्याला माझ्या पहिल्यापासून मोठाड बोललं. हातात नाही डिंबडी आणि मला म्हणते ती की असं म्हणल्याने. हातात नाही काय जण म्हणायचं मी लय मोठा या. असं नसतं काय. मी घेतलंय काय केलं. घेतलं असतं तर घरी आला असतं का नाही सोनं. घेतलंच नाही तर नुसतं मोठाड बोलून म्हणजे बायको तिथं विहिरीपाशी हिर पाडू लागा येईल पाडा म्हणून नवरा मला हे फुलवत होता. पण मी फुलत नाही तुमच्यासारखे काय. मी भावानं मटणं खायला घातले की भावासारखी व्हायला. अव जिवंत आहे त्यावर मी कोणासारखी होत नाही. माझी मी हाय. मला एकटी भारी आहे मी. कोण समोर येऊ द्या. त्यामुळेच ताकद आहे माझ्यात बी अंगात. दौती मग येऊ द्या. कोण यायचंय ते येऊ द्या. कोण आलं तर त्याच्या घरचं मोठं. मला काय करणार आहे येऊन इथं. मला कोण सकट काय करू शकत नाही. बघते मग कसं आहे ते. कुठं यांच्या नादी लागायचं तर ही मुदामूनच बिचारी डायरेक्ट म्हणते पैसे उचलून घ्या पण हिस्सा देऊ नका. असे हिचं बोलणं झाले वे. अगं तुला रुपया बी देत नाही आणि हिस्सा बी घेऊन दावती. बघ मग ये तू तिथं दावती. मग तू नुसती म्हणच तिथं येऊन माझी एकटीची हिरा आहे. मग बघ तिथं माणसात तुला खालीच पाडते. तुला काय वाटतं तू लय शाने मी. अगं त्याच्यापेक्षा मी लय शाने. भावाला कशी तुटातूट करते ही तुझ्याकडून शिकाव. आणि अजून नवऱ्याचं स्वतःच्या कान भरती याच. आणि दुसऱ्याला म्हणते बायकोचा बैल. अगं तूच नवऱ्याला बैल केलंय आणि अजून मोठाड बोलते.